आजच्या व्हिडिओमध्ये असा अपडेट आहे की जे आपण क्लास 1चे जे नोट्स केले होते, PDF अपलोड केली होती, त्यामध्ये 50+ MCQ सॉल्व्ह केले. तर मग माझा विचार आला होता की PDF नसून आपण एक स्वतःची एक वेबसाईट क्रिएट केली पाहिजे, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे. तर मी आपल्यासाठी एक वेबसाईट क्रिएट केली आहे. त्यामध्ये प्रत्येकाला टॅग आहे. इझी लेवलच्या क्वेश्चनला, मिडियम लेवलचा क्वेश्चन कोणचा असेल आणि इझी लेवलचा क्वेश्चन कोणचा असेल, मेमरीचा कोणचा क्वेश्चन असेल. कोणाचा जर विद्यार्थ्यांचा मेमरीचा जर कन्सेप्ट जर बिल्ड झाला नसेल तर मी इथून प्रॅक्टिस करू शकता. आणि याचं प्रत्येक जे लेक्चरचे राहील, क्लास 1चे एक PDF मीन्स एक लिंक तयार करेल, क्लास 2ची लिंक तयार करेल आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून ॲक्सेस करू शकता. आणि त्यानंतर इथे एक स्पेशल थँकचा फंक्शन. माझी इच्छा झाली होती की पेट करायची, पण जेव्हा मी MCCTचे प्रिपरेशन करत होतो त्यावेळी माझ्याकडे कोर्स घ्यायचे पण पैसे नव्हते. ती मॉक टेस्ट खूप दूरची गोष्ट राहिली. दॅट वाय की मी याला काही पेड ऑप्शन केले नाही. तुमच्या इच्छा जर असेल तर तुम्ही इथून काही मला पेड करू शकता. ओके. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओपासून आपण करणार आहोत लॉजिकल रिजनिंगचे कन्सेप्ट स्टार्ट. ओके. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण करू जे ऑड अँड आउट आहे त्याच्या आपण नंबरची करू, नंबर बेस्ड क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. पुढच्या लेक्चरमध्ये वर्ड बेस्ड क्वेश्चन्स. ओके. त्यानंतर एक नंबर सिरीजचा क्वेश्चन करू. ओके. आणि आजच्या लेक्चरपासून आपण कमसे कम जे इम्पॉर्टंट आहे लॉजिक रिजनिंगमध्ये महाराष्ट्र MCCTमध्ये दरवर्षी विचारतात जी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ऑड इन आउट, त्यानंतर सिलोजिझम, त्यानंतर ब्लड रिलेशन्स आणि त्यानंतर एनॉलॉजी आणि त्यानंतर डायरेक्शन टेस्ट. म्हणजे मोस्टली 1 किंवा 2 क्वेश्चन महाराष्ट्र MCCTमध्ये दरवर्षी विचारतात, ते क्वेश्चन सॉल्व्ह करू. ओके. आणि अजून की महत्त्वाचं होतं की आपण ते सेम ॲज पॅटर्न फॉलो करू. 20 MCQ फॉर प्रॅक्टिस आणि 20 MCQ फॉर सॉल्विंग. म्हणजे तुम्हाला मी करून दाखवेल कसं सॉल्व्ह करायचं. ओके. पुन्हा एकदा जर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा, बिकॉज एवढं जर मटेरियल आहे खूप मेहनत लागते क्रिएट करायला. ओके. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आता बघूया आपला पहिला क्वेश्चन. ओके. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला की आपल्याला ऑर्डर काढायचा आहे, ज्यातला रॉंग नंबर शोधायचा आहे. कोणचा नंबर? तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा पण प्राईम नंबर आहे. ओके. 3 पण प्राईम नंबर आहे, पण 4 नॉट अ प्राईम नंबर बिकॉज 4 डिवाइड होतो. 5 प्राईम नंबर बिकॉज मग याचा आन्सर राहील C. ओके. सगळे प्राईम नंबर आहे, फक्त 4 नॉट. दॅट वाय ऑड इन आउट. त्यानंतर येते दुसरा क्वेश्चन आहे आपला. खूप इझी राहतात. आता तुम्हाला सांगतो की ऑड इन आउटचे क्वेश्चन खूप इझी राहतात, फक्त तुम्हाला ऑब्झर्व करणं आहे केअरफुली. ओके. त्यानंतर याचा पण स्क्वेअर होतो, याला पण आहे परफेक्ट स्क्वेअर म्हणता येतील. त्यानंतर याला पण परफेक्ट स्क्वेअर म्हणता येईल आणि दॅट आर नॉट हे D नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. दॅट वाय आन्सर इज अ D. खूप असंच इझी लेवलचे क्वेश्चन राहतात. कधी विचारतात 1 किंवा 2 मार्क्सचे विचारतात महाराष्ट्र MCCTमध्ये. ओके. त्यानंतर येते आपल्या याच्यातला काढायचा, ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्व जर केलं सगळेजण मल्टिपल आहे. ओके. जर आपण ऑब्झर्व केलं सगळेजण मल्टिपल आहे, फक्त A सोडून. ओके. एक्सप्लेनेशन जर बघितलं 14, 14 आहे, 21 आहे, 28 आहे, सगळे मल्टिपल आहे ऑफ 7चे. बट 7 इटसेल्फ आहे ना. ओके. इथे लक्षात द्या तुम्ही, 7 का इटसेल्फ इज नॉट अ फॉर्मॅट मल्टिप्लाइंग बाय 7 अनदर नंबर. ओके. सगळे मल्टिप्लाय होतात. दॅट वाय 7 इज द राईट आन्सर. त्यानंतर येते सेम ॲज क्वेश्चन 14, प्राईम नंबर शोधायचे. आपला नॉट अ प्राईम नंबर कोणचा आहे? 21. ओके. त्यानंतर येते यामधला आपला ऑड इन काढायचा आहे, ऑड इन आउट. ओके. डिफरंट नंबर काढायचा आहे याच्यामधला. तुम्ही जर सगळं लक्षपूर्वक लक्ष दिलं, सगळं याचा क्यूब होत आहे, याचा पण क्यूब होत आहे, याचा पण क्यूब होत आहे, फक्त याचा क्यूब नाही होत आहे. ओके. दॅट वाय D इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर येते आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला इथे सांगून देतो की ऑर्डिनलमध्ये लॉजिक कोणता राहते? एक नंबर राहतात, एक स्क्वेअर राहतात, प्राईम्स राहतात आणि मल्टिपल्स राहतात आणि लेटर्स राहतात. लेटर्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू. फक्त एवढं लक्षात द्या की मी तो स्क्वेअरचा पॅटर्न फाईंड करायचा प्रयत्न करायचा किंवा प्राईम नंबरचा पॅटर्न फाईंड करायचा प्रयत्न करायचा किंवा मल्टिपलचा पॅटर्न फॉलो होत आहे का बघायचं. ओके. फॉलो होत आहे का? मोस्टली तेच पॅटर्न फॉलो होतात. ओके. त्यानंतर येते सेम ॲज आहे इथं बघा तुम्ही स्क्वेअरचा पॅटर्न फॉलो होत आहे. याचा स्क्वेअर आहे, याला स्क्वेअर म्हणता येते. हा पण स्क्वेअर आहे 3चा, फक्त D इज नॉट अ स्क्वेअर. ओके. इथं स्क्वेअर पॅटर्न फॉलो झाला. त्यानंतर येते इथं मल्टिपलचा फॉर्म. इथं बघा लक्ष दिलं तर इथे मल्टिपलचा फॉर्म, मल्टिपलचा पॅटर्न फॉलो होत आहे. ओके. दॅट वाय इज द राईट आन्सर.
तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे. महाराष्ट्र MCDमध्ये असेच क्वेश्चन विचारतात. त्यानंतर येते आपला 8वा क्वेश्चन आहे. 8वा क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जर नंबर ऑब्झर्व केले तर प्रत्येक वेळा क्यूब होत आहे ना, प्रत्येकाचा क्यूब होत आहे. इथं पहा, इथं स्क्वेअरचा पॅटर्न फॉलो झाला. ओके, इथं क्यूबचा पॅटर्न फॉलो होत आहे. याला 2चा क्यूब आहे, याला 3चा क्यूब आहे आणि हा 4चा क्यूब आहे. बट डी इज नॉट अ स्क्वेअर, डी इज अ क्यूब नाही आहे, हा स्क्वेअर आहे ना. दॅट वाय डिफरंट कोण आहे सगळ्यामध्ये, ए डी इज अ राईट आन्सर. ओके, तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो मी की फक्त काय करायचं, नंबर ऑब्झर्व करायचा. ओके, 1 मिनटं. काय करायचं, नंबर ऑब्झर्व करायचा, त्यामधला डिफरंट नंबर कोणता आहे. ओके, इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं, प्रत्येक नंबर तुम्हाला दिसत आहे की प्राईम नंबर आहे. याला पण प्राईम नंबर आहे, हा पण प्राईम नंबर आहे, फक्त 4 इज अ प्राईम नंबर आहे. दॅट वाय ऑड इन आउटमध्ये डिफरंट, दॅट वाय आपलं आन्सर आहे सी इज राईट आन्सर. सेम ॲज इथं जर आपण ऑब्झर्व केलं, प्रत्येक नंबर स्क्वेअर होत आहे. ओके, हा पण स्क्वेअर होत आहे, हा पण स्क्वेअर होत आहे आणि हा पण स्क्वेअर होत आहे. फक्त डी इज नॉट अ स्क्वेअर, तो स्क्वेअर नाही. दॅट वाय डी इज अ राईट आन्सर. सोप्यापेक्षा समजून घ्या, म्हटलं जर डिफरंट असेल तर दॅट इज अ राईट आन्सर. ओके, यामध्ये पण सेम आहे, फक्त यामध्ये इज राईट आन्सर. ओके, 7 इट सेल्फ आहे, नॉट अ फॉर्म्युला मल्टिप्लाइंग बाय 7. ओके, त्यानंतर 4था क्वेश्चन मी सेम आहे, इथं प्राईम नंबर्स आपण ऑब्झर्व केला तर ए प्राईम नंबर आहे. ओके, बी पण प्राईम नंबर आहे, सी पण प्राईम नंबर आहे, फक्त ओनली डी नॉट अ प्राईम नंबर. ओके, दॅट वे डी इज अ राईट आन्सर. त्यानंतर येते 5वा क्वेश्चन आहे आपल्याजवळ की यामध्ये काय होतं आहे, यामध्ये क्यूब आहे. तुम्ही जर लक्ष दिलं तर याचा क्यूब होत आहे, 4चा क्यूब. ओके, त्यानंतर बीचा क्यूब होत आहे, 5चा क्यूब आहे 25. ओके, त्यानंतर 6चा जर क्यूब चेक केला तर 6चा क्यूब 6 होतो. ओके, दॅट इज अ राईट आन्सर. त्यानंतर इथे डी इज अ राईट आन्सर, याचा क्यूब नाही होत आहे. प्रत्येक वेळेस 4चा क्यूब होत आहे, त्यानंतर 5चा क्यूब होत आहे, त्यानंतर 6चा क्यूब होत आहे. 7चा जर क्यूब जर केला तर 150 येत नाही. दॅट वाय डी इज अ रॉंग आन्सर. ओके, त्यानंतर इथं 6वा क्वेश्चन आहे. यामध्ये आपण जर ऑब्झर्व जर केलं, आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्यामध्ये स्क्वेअर, क्यूब्स आणि अजून तुम्हाला झालं मल्टिप्लाइंग, तेच पॅटर्न फॉलो होतात. फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऑब्झर्व करायचं आणि तुम्ही पॅटर्न फाइंड करायचा प्रयत्न करायचा. ओके, यामध्ये जर केलं तर हा स्क्वेअर होत आहे, हा पण स्क्वेअर आहे 2चा. ओके, हा पण स्क्वेअर आहे 3चा. ओके, हा पण स्क्वेअर, दॅट इज नॉट अ स्क्वेअर. दॅट वाय आन्सर इज अ डी. 1 स्क्वेअर आहे ना, 4 स्क्वेअर आहे आणि 9 स्क्वेअर आहे, फक्त 15 नॉट अ स्क्वेअर. दॅट वाय डिफरंट, दॅट वाय डी इज अ आन्सर. त्यानंतर येते 7 आन्सर तुमच्या प्रॅक्टिससाठी देतो. ओके, खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे, पण महत्त्वाचा मुद्दा असतो की कॉन्सेप्ट कसा बिल्ड करायचा, कॉन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी वेगवेगळे ट्रिक्स सांगितल्यानंतर तुम्ही आरामाने सॉल्व्ह करू शकता. ओके, त्यानंतर इथे आपल्याला हा क्वेश्चन आहे, यामध्ये आपल्याला ऑड ऑन काढायचा आहे, ऑड ऑन आउट म्हणजे डिफरंट नंबर काढायचा आहे. यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर आता 2चा क्यूब होत आहे. ओके, हा 3चा क्यूब होत आहे. ओके, हा पण 4चा क्यूब होत आहे, पण 4 इज क्यूब नसून हा तर स्क्वेअर आहे 9चा. तर आपला 5चा स्क्वेअर पाहिजे होता, 5चा क्यूब पाहिजे होता. एवढा डी इज अ राईट आन्सर. प्रत्येक वेळेस होता इथं आपल्या स्क्वेअरिंग होत आहे. 81 इज अ स्क्वेअर नॉट अ क्यूब. ओके, त्यानंतर इथे 9वा क्वेश्चनमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर की ऑब्झर्व जर केलं तर फर्स्ट आहे 5 आहे, त्यानंतर 10 येते, त्यानंतर 15 येते. प्रत्येक वेळेस आपल्याला 5चा डिफरन्स दिसत आहे, पण 25मध्ये डिफरन्स नाही आहे, डिफरंट 10चा आहे. ओके, नाही, हा पॅटर्न फॉलो होत नाही. ओके, पॅटर्न फॉलो होत नाही आहे. ओके, यामध्ये जर पॅटर्न जर केलं 15 ओके,
यामध्ये सगळे प्राईम नंबर्स आहे. ओके, प्राईम नंबर्स आहे. 10 पण प्राईम नंबर्स आहे आणि 15 पण प्राईम नंबर आहे आणि देन 25 पण प्राईम नंबर आहे. दॅट वाय ए इज द राईट आन्सर. 5 प्राईम नंबर आहे पण तो लोअर आहे ना. 10, 15, 25 आर द मल्टिपल ऑफ द 5 अँड ग्रेटर दॅन 5. दॅट वाय 5 इज अ प्राईम. ओके, त्यानंतर 10वा क्वेश्चन. जर ऑब्झर्व जर केलं तुम्ही तर सगळेजण 12 आहे, 12 नंतर 8 आहे, त्यानंतर सगळेजण मल्टिप्लाय होत आहे. ओके, 6ने 6 नंतर 8 होत आहे, 80 24 होत आहे. इथं 30 यायला पाहिजे होतं. ओके, पण इथं 35 आलं. ओके, डी इज राईट रॉंग आन्सर. ओके, इथं 30 जर असतं तर आपली चारही जे हे असतात ऑप्शन राईट असते, पण इथं डिफरंट नंबर आहे 35. ओके, 12, 12, 80, 44, 24 आर द मल्टिपल ऑफ 6, 50 नॉट. त्यानंतर इथे आता इथं जर लक्ष दिलं आणि अजून एक की इव्हन नंबर्स पण येतात आणि ऑड नंबर्स पण येतात. ओके, जर लक्ष दिलं तुम्ही तर यामध्ये जर ऑब्झर्व जर केलं सगळे नंबर जर इव्हन आहे, इव्हन आहे, इव्हन आहे, 2 पण इव्हन आहे. ओके ओके, 2 इव्हन आहे आणि 2 इव्हन पण आहे आणि प्राईम नंबर आहे. दॅट वाय ए इज अ डिफरंट. हे इव्हन नंबर्स आहेच. त्यानंतर प्राईम नंबर आहे का नॉट अ प्राईम नंबर्स. फर्स्ट महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सर्व नंबर प्राईम नंबर्स आहे. ओके, सर्व नंबर इव्हन नंबर्स आहे. ओके, पण फक्त एकच नंबर असा आहे की तो प्राईम नंबर्स आहे. हे सगळे फक्त ऑनली इव्हन नंबर्स आहेत. दॅट वाय ए इज द राईट आन्सर. डिफरंट आहे ना. त्यानंतर येते 19वा आपला 12वा क्वेश्चन येते. यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर याचा स्क्वेअर होत आहे, याचा स्क्वेअर 7. ओके, याचा स्क्वेअर 6, याचा स्क्वेअर 9. ओके, पण याचा स्क्वेअर कोणता स्क्वेअर नाही आहे. ओके, डी इज अ रॉंग आन्सर. ओके, डी इज अ राईट आन्सर आहे आपल्याचं. इथे बघितलं तर प्रत्येकाचा स्क्वेअर होत आहे पण याचं कोणाचा स्क्वेअर होत नाही आहे. 72 स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर नाही आहे. त्यानंतर येते 13वा क्वेश्चन. तुम्ही जर सगळं ऑब्झर्व जर केले तर ए इज अ राईट आन्सर आहे. एक्सप्लेनेशनमध्ये बघा 28 आहे, 42 आहे आणि 56 आहे आर द मल्टिपल्स ऑफ 14. ओके, पण 50 बेस नंबर आहे ना, 15 बेस नंबर. दॅट वाय 50 ए इज अ राईट आन्सर. त्यानंतर येते 14वा क्वेश्चन आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जे पॅटर्नचे क्वेश्चन आहेत त्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण लेक्चर कवर करत आहे. म्हणजे जेवढे पॅटर्न ऑड इन आउटमध्ये फॉलो होतात आणि फाईंड करता येतात आपल्याला, त्याहून क्वेश्चन क्रिएट होतात, आपण सगळ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कवर करत आहे. ओके, त्यानंतर जर ऑब्झर्व जर केलं तर आता 10चा स्क्वेअर आहे आणि मोस्टली स्क्वेअर आणि क्यूबचेच राहतात. मोस्टली क्यूब आणि स्क्वेअर. हा 10चा स्क्वेअर आहे. त्यानंतर हा 11चा स्क्वेअर आहे. ओके, हा 12चा स्क्वेअर आहे. पण 150 नॉट अ स्क्वेअर कोणत्याच नंबरचा स्क्वेअर नाही आहे. दॅट वाय डी इज द राईट आन्सर. स्क्वेअर 150 नॉट अ स्क्वेअर. त्यानंतर इथे 15वा क्वेश्चन आहे. हा इथं पुन्हा एकदा प्राईम नंबरचा फॉलो होत आहे. प्राईम नंबरचा पॅटर्न फॉलो होत आहे. हा प्राईम नंबर आहे, हा नॉट अ प्राईम नंबर्स. ओके, हा प्राईम नंबर आहे, हा प्राईम नंबर. दॅट वाय बी इज राईट आन्सर. त्यानंतर इथे 16वा क्वेश्चन. 16 क्वेश्चनमध्ये पण सेम आहे. प्राईम नंबरचा पॅटर्न फॉलो होत आहे. 3 इज अ प्राईम नंबर, 5 इज अ प्राईम नंबर, 7 प्राईम नंबर, डी इज नॉट अ प्राईम नंबर्स. दॅट वाय आन्सर डी. त्यानंतर इथे 17 क्वेश्चन आहे. त्यानंतर इथं सगळे डिवाइड होत आहे.
जर तुम्ही जर लक्षपूर्वक लक्ष दिलं तर प्रत्येक नंबर 2 डिवाइड होत आहे, फक्त 100 सोडून. दॅट वॉट इज द राईट आन्सर. प्रत्येक नंबर 16 पण डिवाइड होत आहे, एवढे 3 नंबर डिवाइड होत आहे पॉवर ऑफ 2 ओनली 100 सोडून. त्यानंतर 18वा क्वेश्चन आहे आपल्याजवळ. याचा तुम्ही हा क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस म्हणून करू शकता. खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे. त्यानंतर इथे ऑल्स, हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये आपल्याला ऑल्स करायचं आहे, सगळं ऑल्स आहे आणि कन्सेंट आहे बी. ओके. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे आपला. जर 12 होता है 13 होता है. ओके, इज राइट आंसर. ओके, 30 60 सॉरी 33 34 55 आर मल्टिपल्स ऑफ 11. ओके, ग्रेटर देन 12. दॅट वाय 12 इज 22 स्मॉल इट आहे ना. दॅट वाय आन्सर इज 21 22 22. ओके, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण 20 MCQ सॉल्व केले आहे, पूर्ण प्रॅक्टिस म्हणून. आणि 20 तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की या लेक्चरमध्ये आपण पूर्ण पॅटर्न, जेवढे पॅटर्न फॉलो होतात ऑड इन आउटमध्ये, जे नंबर्समध्ये, ते आपण पूर्ण लक्षपूर्वक लक्ष दिले आणि सॉल्व पण केले. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, मी तर कोणता लॉजिक फाईंड करायचा प्रयत्न करायचा, एक स्क्वेअरचा. ओके, त्यानंतर प्राईम नंबरचा आणि त्यानंतर मल्टिपलचा. आणि अजून एक होता आपला क्वेश्चन होता की इवन नंबरचा. एक इवन नंबरचा पॅटर्न पॅटर्न फाईंड करायचा प्रयत्न करायचा. आणि अजून एक की पॉवर्सचा, जे पॉवर्स ना 2 3 4 जेवढे पॅटर्न फॉलो होतात ते पॅटर्न फॉलो करायचे प्रयत्न करायचे. म्हणजे त्यामध्ये पॅटर्न तो फॉलो होत आहे का, तर तुम्ही इझिली क्वेश्चन फाईंड करू शकता. आणि मोस्टली महाराष्ट्र MCQमध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन्स येतात, कंपल्सरी नाही पण येऊ शकतात. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड बेस्ड क्वेश्चन करू. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.